चला लक्ष द्या. इकडे क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन आहे. जैन ब्रदर्स जळगाव हॅज अ ब्रांच ॲट धुलिया. ऑल गुड्स रिक्वायर्ड फॉर सेल ॲट धुलिया आर सप्लाइड फ्रॉम जळगाव ॲट कॉस्ट प्लस 25%. लाईन काय दिली आहे पाहिली का? गुड्स कसा सेल केला? कॉस्ट प्लस 25%. बरोबर. इकडे शेवटी असं म्हटलंय, प्रिपेअर धुलिया ब्रांच अकाउंट इन द बुक्स ऑफ जैन ब्रदर्स जळगाव. आपल्याला फक्त ब्रांच अकाउंट विचारलं. आपलं असं ठरलंय की या मेथड मध्ये ब्रांच अकाउंट जरी दिलेलं असलं, फक्त ब्रांच अकाउंट जरी विचारलेलं असलं तरी सुद्धा ब्रांचच्या बरोबर आपल्याला डेटरचं आणि पेटी कॅशचं पण लेजर हे घ्यावं लागतं. आठवतंय? बरं, अजून या चॅप्टरचा एक पॉइंट आहे तो म्हणजे लोडिंग. लोडिंग बद्दल मी काय शिकवलं होतं? जर लोडिंगचं वाक्य हे रिलेटेड टू कॉस्ट प्राइस दिलेलं असेल, जसं आत्ता दिलेलं आहे, पण कॉस्ट प्लस 25%, सापडलं का? जेव्हा लोडिंगचं वाक्य हे रिलेटेड टू कॉस्ट प्राइस असेल तेव्हा जर 20% दिलेले असतील तेव्हा आपल्याला लोडिंग किती घ्यायचंय? 1/6. 25% दिलेले असतील तर 1/5. 33 आणि 1/3% असं दिलं असेल तर 1/4. आणि 50% दिलं असेल तर 1/3. आणि जर हेच वाक्य रिलेटेड टू अदर असेल म्हणजे सेलिंग प्राइस किंवा इनव्हॉइस प्राइस, तर तुम्हाला लोडिंग किती घ्यायचंय? ॲज इट इज. ॲज इट इज 25% असेल तर 25%, 20% असेल तर 20%. आता आजच्या प्रश्नात कॉस्ट प्लस 25% आहे म्हणून तुम्हाला लोडिंग किती घ्यायचं? 1/5. कन्सेप्ट समजली? नक्की. बरं, आता एकूण किती लेजर लागणार आहेत? 3. ब्रांच अकाउंट, डेटर अकाउंट आणि पेटी कॅश अकाउंट, असे एकूण आपल्याला 3 लेजर लागतील. मग आता 3 लेजर कुठले कुठले आहेत पाहूयात. काय काय लेजर आहे? पहिलं धुलिया ब्रांच अकाउंट आहे. त्याच्यानंतर अजून कुठलं लेजर लागेल आपल्याला? ब्रांच डेटर्स अकाउंट. बरोबर आहे ना? ब्रांच डेटर्स अकाउंट आणि नंतरच ब्रांच पेटी कॅश अकाउंट. ब्रांच पेटी कॅश अकाउंट. काही डाऊट? असे एकूण आपल्याला किती लेजर लागतील? 3 लेजर आपल्याला लागतील. बरोबर. काय काय प्रश्नामध्ये डिटेल्स दिल्या? काय काय पाल? आपल्याला क्वेश्चन मध्ये सुरुवातीला इकडे काही डिटेल्स दिल्या आहेत. बॅलन्स ऑन 1 एप्रिल 2021 सापडल्या. 1 एप्रिल 2021 याचा अर्थ ओपनिंग बॅलन्स आहे. मी ब्रांच अकाउंटच्या डेबिटला गेल. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याच्या अंडर 1 बाय 1 आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्या अंडर असणार आहे पहिल्यांदा काय? ब्रांच स्टॉक. किती रुपये येतो? आउटरला जाईल 79,000. नंतर काय होतं? ब्रांच डेटर्स. अमाऊंट किती आहे? 1,13,000. पुढे ब्रांच पेटी कॅश. अमाऊंट आउटरला 900. काही डाऊट? आता ही जी ब्रांच म्हणजे याच्यात 3 डिटेल आहेत. या 3 डिटेल त्यांच्या लेजरला पण जातील. तुम्हाला आठवतं का आपल्याकडे 1-2 प्रश्न असे आहेत की त्या प्रश्नामध्ये आपल्याला स्टॉक दिलेला नव्हता. जर स्टॉक दिला नसेल तर स्टॉकचं पण लेजर घ्यायचं आहे. आपण घेतलेलं आहे बरं का काही ठिकाणी स्टॉकचं लेजर. आता आपल्याला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. तुम्हाला जर इथे दिसत असेल तर बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2022 याच्यात क्लोजिंग स्टॉक आहे म्हणून आपल्याला स्टॉकच्या लेजरची गरज नाही. आता आपल्याला सेकंड पोस्टिंग फक्त डेटर आणि पेटी कॅशचं टाकायचं आहे. डेटरच्या डेबिटला आणि पेटी कॅशच्या डेबिटला. डेटरच्या डेबिटला जाईल टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स
ब्रॉट डाऊन, किती अमाऊंट आहे त्याची? 1,13,000. आणि पेटी कॅशच्या पण डेबिटला जाईल. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, अमाऊंट आउटरला जाईल 900 रुपये. काही डाऊट? पुढे नेक्स्ट. त्याच्यानंतर प्रश्नातला पुढचा आयटम आला होता रिटर्न फ्रॉम कस्टमर. रिटर्न फ्रॉम कस्टमर याचा अर्थ डेटरने माल परत केला. डेटरने माल परत केला याचा अर्थ कस्टमरने माल परत केला. ते गिव्हर आहेत, क्रेडिट द गिव्हर, म्हणून एंट्री जाईल डेटरच्या क्रेडिटला बाय सेल्स रिटर्न अकाउंट, बाय सेल्स रिटर्न अकाउंट. किती अमाऊंट आहे त्याची? 4,000. बाय सेल्स रिटर्न अकाउंट अमाऊंट त्याची येणार आहे 4,000 रुपये. त्याच्यानंतर आलंय रिटर्न गुड्स टू हेड ऑफिस. आपण हेड ऑफिसला माल परत केला. आपण हेड ऑफिसला माल परत केला याचा अर्थ ब्रांचने माल परत केला. आपण कोणाच्या बुक मध्ये प्रॉब्लेम सोडवतोय? हेड ऑफिसच्या. तुम्ही हेड ऑफिस आहे असा विचार करा. ब्रांचने हेड ऑफिसला माल परत केला याचा अर्थ ब्रांच रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? गिव्हर. क्रेडिट द गिव्हर, म्हणून आपल्याला एंट्री घ्यायची आहे ब्रांच अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट, बाय गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट. अमाऊंट आउटरला जाणार आहे त्याचे. किती अमाऊंट आहे? 10,000 रुपये. बाय गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट अमाऊंट येईल त्याची 10,000. पुढे नेक्स्ट. त्याच्यानंतर पुढची एंट्री होती बॅड डेट रिटर्न ऑफ, बॅड डेट प्रोव्हिजन. या दोन होत्या. बॅड डेट प्रोव्हिजनचा अर्थ होतो आरडीडी. लक्षात ठेवाल बॅड डेटचा इफेक्ट लेजरला जाईल म्हणजे डेटरला जाईल आणि आरडीडीचा इफेक्ट ब्रांच अकाउंटला जाईल बरं का. आरडीडी कुठे रेकॉर्ड करायचा? ब्रांचला. आणि बॅड डेट कुठे रेकॉर्ड करायचे? डेटरला. मग मी डेटरच्या क्रेडिट साइडला गेल इकडे बाय डेटर अकाउंट, बाय बॅड डेट अकाउंट, बाय बॅड डेप्ट्स अकाउंट. अमाऊंट आउटरला किती अमाऊंट आहे? 1,000. आरडीडीचा इफेक्ट मी इतक्यात म्हटल्याप्रमाणे ब्रांच अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा आहे. शेवटी ब्रांच अकाउंटच्या डेबिटला इकडे नाव टाकायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन किंवा टू क्लोजिंग बॅलन्स आणि त्याच्या अंडर येणार आहे बॅड डेट प्रोव्हिजन, बॅड डेट प्रोव्हिजन. अमाऊंट आउटरला किती अमाऊंट आहे? 2,100 रुपये आउटरला जाईल. पुढे नेक्स्ट. त्याच्यानंतर आलंय सेलिंग फॉर कॅश. सेलिंग फॉर कॅश याचा अर्थ आपण कॅश मध्ये माल विकला. आपण जर कॅश मध्ये माल विकला, आपण म्हणजे कोणी? ब्रांच. ब्रांच ते पैसे काय करेल? हेड ऑफिसला पाठवेल. आपण कोणाच्या बुक मध्ये प्रॉब्लेम सोडवतोय? हेड ऑफिसच्या. मग ब्रांचने पैसे पाठवले याचा अर्थ ब्रांच रिसिव्हर का गिव्हर? क्रेडिट द गिव्हर. ब्रांच अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचा आहे आपल्याला बाय कॅश अकाउंट किंवा बाय बँक अकाउंट. याच्या अंडर दोन एंट्री आहेत तुम्हाला आठवत असेल तर. याच्या अंडर पहिली एंट्री आहे कॅश सेल्स आणि दुसरी एंट्री आहे तुम्हाला आठवत असेल तर कलेक्शन फ्रॉम डेटर. कलेक्शन फ्रॉम डेटर्स. आता कॅश सेल किती आलाय? 14,000 रुपये कॅश सेल. याचा एक सिंगल इफेक्ट. याच्यानंतर पुढची एंट्री आलेली आहे रेंट पेएबल ऑन 31 मार्च 2022. 31 मार्च 2022 याचा अर्थ क्लोजिंग. रेंट पेएबल म्हणजे ऍसेट का लायबिलिटी? रेंट पेएबलचा अर्थ होतो लायबिलिटी. लक्षात घ्या आपण जो फॉर्मॅट लर्न केला होता त्या फॉर्मॅट नुसार हे ब्रांच अकाउंट आहे. याच्या डेबिटला आपण ओपनिंग ऍसेट रेकॉर्ड करतो. याच्या क्लोजिंगला म्हणजे क्रेडिटला क्लोजिंग ऍसेट. इकडे ओपनिंग लायबिलिटी आणि इकडे क्लोजिंग लायबिलिटी. आणि म्हणून आपण ही ऍसेट आहे डेबिटला घेतली, ही पण डेबिटला घेतली, ही पण डेबिटला घेतली. हे आठवतं का? बॅड डेट प्रोव्हिजन. कुठल्याही प्रकारची प्रोव्हिजन, रिझर्व, फंड, लायबिलिटी असते आणि म्हणून आपण हे इकडे कुठे घेतलं होतं? डेबिटला घेतलं होतं. आठवतं इथे बॅड डेट प्रोव्हिजन.
मग आता या ठिकाणी आलंय रेंट पेएबल, म्हणजे ही पण काय लायबिलिटी आहे आणि म्हणून आपल्याला ते कुठे घ्यायचंय लायबिलिटी मध्ये, इकडे डेबिटला. कन्सेप्ट कळाली का? मग मी इकडे डेबिटला रेकॉर्ड करेल रेंट पेएबल. रेंट पेएबल किती अमाऊंट आहे 1000. पुढे नेक्स्ट. रेंट पेएबल नंतर आलाय अलाउन्सेस, डेटरच्या क्रेडिटलाच जातील. इकडे बाय अलाउन्सेस, इकडे आपली एक स्टँडर्ड लिस्ट आहे तुम्हाला आठवत असेल तर. किती आहेत अलाउन्सेस 4500 बाय अलाउन्सेस 4500. पुढे त्याच्यानंतर आलंय एक्सपेन्सेस, हे तिघही एक्सपेन्सेस ब्रांच अकाउंटच्या डेबिटला जातील. इकडे टू बँक अकाउंट, त्याला अंडरलाईन, आणि त्याच्या अंडर एक एक करून काय काय रेंट किती आहे 14,000. नंतर सॅलरी 15,000. नंतर सन्ड्रीज किती 7,000. पुढे नेक्स्ट. सन्ड्रीज नंतर आलंय पेटी कॅश एक्सपेन्स ऍट ब्रांच. पेटी कॅशच्या क्रेडिटला बाय पेटी एक्सपेन्स अकाउंट, पेटी कॅश गोज आउट बाय पेटी एक्सपेन्स अकाउंट, अमाऊंट आउटरला किती 2400. पुढे त्याच्यानंतर आलंय टोटल सेल. लक्षात घ्या याची ऍडजस्टमेंट अशी होती, तुम्हाला आठवत असेल तर हा जो टोटल सेल आहे त्याची ऍडजस्टमेंट काय होते पाल, आपल्याला टोटल सेल किती दिलाय आता, टोटल सेल्स दिलाय 3,49,000. इकडे वरती या ठिकाणी होतं बघ सेलिंग फॉर कॅश. कॅश सेल्स किती आहे 14,000. मला वाटतं सेल दोनच प्रकाराचा असतो, कॅश सेल आणि मग जर हा कॅश सेल आहे तर उरलेला काय असेल, उरलेला क्रेडिट सेल असेल. मग याच्यातून हा मायनस करा, किती उरेल 3,35,000. हा झाला क्रेडिट सेल. कन्सेप्ट समजली का नक्की? मग क्रेडिट सेलचं पोस्टिंग जाईल डेटरच्या डेबिटला टू क्रेडिट सेल अकाउंट, डेटर्सच्या डेबिटला येईल टू क्रेडिट सेल्स अकाउंट. किती अमाऊंट आली 3,35,000 रुपये. पुढे नेक्स्ट. त्याच्यानंतर आलंय पेटी कॅश रेमिटन्स. रेमिटन्स पाठवली, कोण कोणाला पेटी कॅश पाठवेल, हेड ऑफिस ब्रांचला पेटी कॅश पाठवेल. मग ब्रांच रिसिव्हर का गिव्हर, डेबिट द रिसिव्हर. ब्रांच अकाउंटच्या डेबिटला पण इफेक्ट येईल. पेटी कॅश मी याच्याच अंडर रेकॉर्ड करून घेतो डायरेक्टली. किती अमाऊंट आहे पेटी कॅश 2800. ब्रांच कडे पेटी कॅश कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणून पेटी कॅशच्या पण डेबिटला टू बँक अकाउंट 2800 रुपये. टू बँक अकाउंट 2800. काही शंका? परफेक्टली क्लिअर. पुढे नेक्स्ट. नंतर क्लोजिंग बॅलन्सेस दिले, स्टॉक आणि डेटर. ऍसेट आहे ना, इतक्यात मी या ठिकाणी सांगितलंय, तुम्हाला आठवतं का हे इथे ओपनिंग ऍसेट आणि क्लोजिंग ऍसेट. क्लोजिंग ऍसेट कुठे घ्यायचे क्रेडिटला, मग मी इकडे क्रेडिटला गेल बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, त्याच्या अंडर पहिल्यांदा ब्रांच स्टॉक किती येतो, ब्रांच स्टॉक 84,000. नंतर ब्रांच डेटर्स 1,95,100. डेटरचा इफेक्ट डेटरच्या क्रेडिटला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1,95,100. पुढे लास्ट ऍडजस्टमेंट. गुड्स इनवॉइस टू ब्रांच. ब्रांचला माल पाठवला, ब्रांचला माल पाठवला तर ब्रांच रिसिव्हर का गिव्हर, डेबिट द रिसिव्हर. ब्रांच अकाउंटच्या डेबिटला जाईल टू गुड्स सेंट टू ब्रांच अकाउंट, टू गुड्स सेंट टू
ब्रांच अकाउंट किती अमाऊंट आहे 2,50,000. पोस्टिंग आठवलंय का सगळ्यांना काही डाऊट असेल तर सांगा. नक्की नाही 100%. बरं हाऊ टू क्लोज. सगळ्यात आधी कुठलं लेजर क्लोज करायचं डेटर आणि पेटी कॅश. आधी डेटर आणि पेटी कॅश क्लोज करायचं मग जो डिफरन्स येईल तो ब्रांच अकाउंटला टाकायचा लोडिंग कॅन्सल करायचं आणि मग तुम्हाला हवं असलेलं उत्तर मिळेल. बरोबर आहे का. आता आपण लेजर क्लोज करूया. किती टोटल आहे तुम्ही घेतली आहे का कोणी कुठली टोटल जास्त आहे डेबिट ना 4,48,000. इकडे पण तेवढीच 4,48,000. किती उरले शिल्लक राहिले 2,43,000 इतके शिल्लक राहिले. याला काय नाव द्यायचं कलेक्शन फ्रॉम डेटर म्हणजे बाय कॅश अकाउंट. बाय कॅश अकाउंट. करेक्ट का नक्की. मग ब्रांच कडून सॉरी डेटर कडून कॅश मिळाली याचा अर्थ डेटर रिसिव्हर का गिव्हर गिव्हर क्रेडिट द गिव्हर. सेकंड इफेक्ट हा इथे द्यायचा कलेक्शन फ्रॉम डेटर मध्ये 2,43,400. लक्षात आलं का. आता पेटी कॅश क्लोज करायचं. ही टोटल किती आहे 3,700. इकडे पण तेवढेच 3,700. बॅलन्स किती 1,300. याला नाव असणार आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन बॅलन्सिंग फिगर. बरोबर ना. याचा सेकंड इफेक्ट इकडे क्लोजिंगच्या अंडर ब्रांच पेटी कॅश 1,300 रुपये. सगळ्यात आधी कुठलं लेजर क्लोज करायचं डेटर आणि पेटी कॅश. आता काय करायचं आता लोडिंग कॅन्सल करायचं. लोडिंग कशा कशावरती घ्यायचं फाल जिथे जिथे गुड्स आहेत ना तिथे तिथे लोडिंग घ्यायचं. जिथे जिथे गुड्स आहेत तिथे तिथे लोडिंग. आता गुड्स कुठे कुठे आहेत मला वाटतं हे इथे स्टॉक आहे हा एक. नंतर इथे पण एक आहे त्याच्यानंतर हा इथे पण एक आहे आणि हा इथे पण एक. या चौघांवर लोडिंग घ्यायचं. डेबिटचं लोडिंग क्रेडिटला आणि क्रेडिटचं लोडिंग डेबिटला. आजचं लोडिंग किती घ्यायचं तुम्हाला आठवतं का. हे इथे शिकवलं होतं मी हे इथे शिकवलं होतं 1/5 घ्यायचंय आठवतं 1/5 घ्यायचंय. मग आता याला 5 ने डिवाइड करा. 79,000 ला 5 ने डिवाइड कराल 15,800. हे डेबिटला आहे ना. मग सेकंड इफेक्ट इकडे क्रेडिटला जाईल बाय स्टॉक रिझर्व बाय स्टॉक रिझर्व 15,800. काही डाऊट. नंतर याच्यावरती 2.5 लाखावरती 50,000 बाय गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट 50,000 रुपये. त्याच्यानंतर या 10,000 वरती 2,000 इकडे डेबिटला टू गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट 2,000. नंतर या स्टॉक वरती 84,000 वरती इकडे टू स्टॉक रिझर्व टू स्टॉक रिझर्व 16,800 रुपये. ही कन्सेप्ट कळाली का. डाऊट असेल तर विचारा. हे पहा कशा कशावरती कुठलं कुठलं लोडिंग होतं. हा जो इकडचा जो ही जी अमाऊंट आहे 79,000 त्याच्यावरचं लोडिंग इथे. त्याच्यानंतर हे जे 2.5 लाख आहे त्याच्यावरचं लोडिंग इथे. बरोबर. हे जे 10,000 आहेत हे 10,000 त्या 10,000वरचं लोडिंग हे या ठिकाणी आहे आणि हे 84,000चं लोडिंग हे या ठिकाणी आहे. लक्षात आले का सगळ्यांना. बरं आता लेजर क्लोज करायचंय. लेजर क्लोज करून जे उत्तर येईल लेजर क्लोज करून जे उत्तर येईल त्याला नाव द्यायचंय टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे लेजर क्लोज करायचंय. हे लेजर क्लोज करून जे काही उत्तर येईल त्याला नाव द्याल जनरल प्रॉफिट अँड लॉस. केलंय कोणी
का बाकी आहे? चला करा कंप्लीट. काही डाऊट असला तर विचारा. टोटल किती आलेले आहे? इकडे कुठली टोटल जास्त आहे, डेबिट का क्रेडिट? क्रेडिटची. किती आहे टोटल? 6,13,600. इकडे पण तेवढेच येतील, 6,13,600. आणि बॅलन्स किती उरला? 1,10,000. हा जो बॅलन्स आहे याला तुम्हाला नाव द्यायचं आहे टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्सिंग फिगर. काही डाऊट? क्वेश्चन लक्षात आलाय नक्की? आरामात कंप्लीट करा. काही डाऊट असला तर सांगा.